पुण्याच्या खराडीमधील रेव पार्टीवर पोलिसांची छापेमारी। खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर ताब्यात। दारू, ड्रग्ज आणि हुक्का जप्त। प्रांजल खेवलकरच पार्टीचे आयोजक असल्याची माहिती। काही झालं की खडसे दुसऱ्यावर ढकलतात, गिरीश महाजन यांचा आरोप। प्रांजल खेवलकरांना ताब्यात घेणं राजकीय षडयंत्र वाटतंय। गिरीश महाजनांवर आरोप केल्यानं बदला घेतला का? प्रायव्हेट पार्टीला रेव पार्टी म्हटलंय का? पाहावं लागेल। अंजली दमानियांकडून शंका व्यक्त। रेव पार्टीचं समर्थन करू शकत नाही। पार्टीमध्ये खडसेंचे जावई गेले असतील तर वस्तुस्थिती मान्य केली पाहिजे। दरेकरांची प्रतिक्रिया। खडसे सरकारवर तुटून पडले, त्याची किंमत त्यांचं कुटुंब मोजतंय। प्रांजल खेवलकरांना ताब्यात घेतल्यानंतर संजय राऊतांची टीका। कायद्यासमोर नातीगोती आणि पक्ष नसतो। कोण कुणाचा नातेवाईक आहे म्हणून कुणाला सूट नसते। पुण्यातल्या रेव पार्टीवर सुधीर मुनगंटीवारांचं विधान। भाजपच्या लोकांना धमक्या देऊन पक्षामध्ये घेण्याचे प्रकार वाढले। नितेश राणेंचे शिंदेंच्या शिवसेनेवर आरोप। कोकणामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी युती करणार नाही, राणेंचं वक्तव्य। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शिवसेना ही मोठी। शिवसेना देखील एक नंबरला आहे। कमी जागा का मागायच्या? कोकणासाठी आपण 100% तयारी करू, उदय सामंतांचं वक्तव्य। एवढे मातब्बर असाल तर एकटे लढा, उदय सामंतांच्या वक्तव्यावर नितेश राणेंचं आव्हान। सुनील बागुल आणि मामा राजवाडेंचा आज भाजपमध्ये प्रवेश। नाशिकमध्ये गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोहळा होणार। लाडकी बहीण योजनेचे पुरुषांनी फॉर्म कसे भरले? कॉन्ट्रॅक्ट कुणाकडे? याची एसआयटी ईडीकडून चौकशी करा, सुप्रिया सुळेंची मागणी। काही टग्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला। 14,000 पुरुषांनी लाडकी बहीणचा लाभ घेतल्याच्या चर्चांनंतर हसन मुश्रीफांचे विधान।